राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. चालूच असतं कुणाचं काय आणि त्याच्यातून पण सगळे बरे आहेत म्हणायचं. आता ही वय उतरत आहे, काय करणार आपण. तर आपली ससूनची सेवा तर अखंड चालू आहे. त्या सेवेसाठीच त्या लोक पुढे येत आहेत. खूप छान वाटतं. आणि तिथं फिरणाऱ्या लोकांची पण आपण एक वेगळ्या पद्धतीने मदत करतोय, तेही खूप मोठा आनंद वाटतो. परवा ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, दादांना ज्या आश्रमात सोडलं मी, तर आपले जे मटकर सर आहेत त्यांचं हॉस्पिटल तिथून खूप जवळ आहे. तर ज्या आश्रमामध्ये सोडलं होतं त्यांच्याच कडून मटकर सरांच्या हॉस्पिटलमध्ये त्या दादाला नेण्यात आलं. प्रचंड पस निघाला त्या दादाच्या पायातून. म्हणजे कसं सहन केलं असेल त्या व्यक्तीने, काही आपण असं शब्दात नाही सांगू शकत. म्हणून तेवढं रडायला येत होतं त्या दादांना. पूर्ण पायातला पस काढला, भारी भारी पट्ट्या वापरल्यात, इतक्या चांगल्या गोळ्या जखम मिळून येण्याच्या. आणि जखम मिळून येईल म्हटले सर, हे माणूस लगेच असं नाही, पण त्यांचं ते विटॅमिन डी वगैरे सगळं कमी झालेलं आहे शरीरामधलं. आणि सर म्हटले अजून थोडे दिवस जर हा माणूस पावसात वगैरे भिजला असता तर पूर्ण पायच तोडून काढावा लागला असता. ऐकून असं बापरे, ठेस लागली पायाला आपल्या. विचार करा किती त्रास होतो. पूर्ण पायापर्यंत ते नाही दाखवू शकलो आम्ही आणि नाही दाखवणार पण. पू झाला होता, पू भरलं होतं सगळं पुवाने. आणि ते पट्टी काढली, त्याच्यामधला पस काढला सरांनी. 15-20 मिनटं गेले ते सगळं करता करता. आणि सरांनी खूप छान गोळ्या चालू केलेल्या आहेत भारी भारी. आणि त्यांना सांगितलेलं आहे पालक अंडी वगैरे पौष्टिक आहार द्या जरा म्हणून. आणि ते पाय व्यवस्थित होईल म्हटले. खरं तर योग्य वेळी ह्यांना ही ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती. आणि आत्ता पण वेळ गेलेली नाही आहे, पण अजून जर 2-4 महिने जर असंच हा माणूस फिरला असता तर पाय राहिला नसता. तर बघा, एका व्यक्तीची मदत करून मनाला इतकं समाधान वाटतं ना, जीवाला, की आपल्या आयुष्यामध्ये आपण थोडंसं तरी चांगलं काम करू शकतो. खूप छोटंसं काम आहे हे आणि समाधान खूप मोठं आहे पण. आणि असंच करत राहायचं आपण. चला आता सगळ्या आजी लोकांना वगैरे भेटा तुमच्या. काय चाललंय वैशुताई? काय करताय? काय नाही, स्वयंपाक. आजकाल आम्ही बाहेर स्वयंपाक करतो बरं. हे बघा, कडक भाकर, एकदम अशा बाजरीच्या कडक भाकरी. कुणाला आवडतात वैशू? तर वैशूचा चाललाय स्वयंपाक. आणि बाहेर पण वैशू कुकर मध्ये लावते बघा. वैशूने कुकर मध्ये काहीतरी लावले मसूर. पूजा आज केलेली नाहीये, देव उदास दिसतायत. वरती मंत्र चालू आहे. काय चाललंय? राम राम रामकृष्ण हरी. अरे बापरे, दादानी भाजी आणून दिली आहे. मग काय आता शेपूची भाजी खायची आज? शेपूची भाजी खायची. काय कुमार मॅडम? शेपूची भाजी छान निवडा. चांगलं मुगाची डाळ वगैरे टाकून मस्त करू शेपूची भाजी. हिरवी मिरची घालायची आ वाटून, हा डाळ घालायची, मस्त भाजी करू. वैशालीला सांगते, भाजीला खास. हिरव्या मिरच्याच्या भाजीनी लय खास भाजी होत्या बरं. चला मावशी, बरोबर आहे. हा आता तुम्हाला काय नाही बाबा, पालेभाज्या चालू झाल्या भरपूर. बा माझीला दिसतंय का? बघू, दिसतंय ना व्यवस्थित? आ हॉटेलमध्ये मैद्याचे पिठाचे भजे करतात, बटाट्याचे मस्त. मी कधी खाल्ले नाही. तू मैदा लहान मुलाला लागत नाही, कांदा नाही खात ना, मैद्याचे पिठाचे भजे काढून देतात, मस्त. बर करू. मैद्याच्या पिठाचे भजे खायचेत का तुला? भजी मस्त. बटाटे बटाट्याचे. बर, बटाटे पण आहेत. तर आता आज नाही, आज जरा मी चालले बाहेर. जावा, हा मग जावा, व्यवस्थित जावा. बर ठीक आहे, व्यवस्थित जाणार, व्यवस्थित येणार. आम्ही येऊ काळजी करणार. तुमचीच काळजी लागते मला. तुम्हाला लागते आमची काळजी, आम्हाला तुमची काळजी. काड्या पण घे ना म्हणाई, असं नाही घ्यायचं. काड्या पण घे ना, फेकून नको ना देऊ. हे बघ, हे काडी, हे नाही इथून घ्यायचं. हे घे, ही जी काडी होती ना कवळी, ही कवळी काडी पण घ्यायची. ही भाज्या काडीच्याच खायच्या. नुसता पाला खाल्ल्यावर काय फायदा आहे मग? चालू असते ना, काळजी लागते काळजी. घे पुढेपर्यंत घे. कवळ्या दांडा तो सगळा घे घे. भाजी कधी पण काड्यांचीच खायची असती. कुमारचं चालूच आहे. मी मोना आजीला शिकवते भाजी कशी तोडायची म्हणून. होय, नुसतं पानं नका रे घेऊ तुम्ही.
कवळ्या काड्या घ्यायच्या, काड्या घेतल्या तरच वचलाची भाजी चांगली लागते खायला. आणि सगळी कवळी कवळी भाजी आहे ही. नाही सडलेलं मग दिसते ना मला, पण जी समोर जे दांडे आहेत ना कवळे ती घ्या. चांगलं हिरवं हिरवं पाला पण घ्या, वायाला नका घालू. चला मग काय घरी येऊ काळजी लागत. का काळजी करायची माझी, मी घरीच येणार. तुम्हाला आमची लागते, आम्हाला तुमची लागते. अरे देवा, हळूच गाडी चालवायची, ट्रॅफिक चालू असते ना, फुल गाडी. नाही हळू चालवतो दादा गाडी. नाही दादा लय गाडी चांगली चालवतात, छान चालवतात, छान चालवतात ना. रस्त्याची गाडी टक्कर नाही काय काय नाही तर काय काय गाडी शिकवायला लावायला लागतं. मग ते कुठला रावण असतो म्हण, त्याच्या तापात झाला पाहिजे, नाही तर मग परत या, उद्या या, परवा या. तुमचा नातू लय हुशार आहे, तुम्हाला लय कौतुक आहे. लयच कौतुक आहे लेकरावाचं. होय, अजून छोट्याला नाही येत नीट. छोट्याला बी शिकवा आणि तुम्ही बी शिका. होय, तुम्ही पण शिका. नाही बारक्याला दगड खातो ते वर चांगलं नाही ना त्याच्यामुळे. काय खरं नाही. तर ही आहे आमची चूल. आकाकडे जाऊ जरा. हे माझं गार्डन खूप छान फुलं लागली होती, आता दिलेत मी. म्हणलं दादा घेऊन जा तुला स्वामींना व्हायला फुलं सोनचाफ्याची. आणि हे मस्त गार्डन. काय आकाबाई काय करताय? बसला निवांत. झाले आंघोळ आष्ट्यान वगैरे व्यवस्थित? मोत्या झोपलाय बाई छान. ही आमचा किचन बाहेरचा. मस्त वरणाचं कुकर लावले आणि वांगे टाकलेत आरात भाजायला. खूप छान लागतात वांगे भाजलेले. कुणाला खायचे त्यांनी खावा म्हटलं, ज्यांना टाकायचे ते टाका. तर 2-3च टाकले. तर चुलीवरच्या स्वयंपाकाची कधी सरी येईना बाबा. लयच भारी स्वयंपाक चुलीवर. इकडे स्वयंपाक करायचे. हा ना, सगळ्यात भारी चूल. सगळ्यात भारी चूल. शेणाने सारवून घेतलं होतं, छान वाटते. हा ना काका, मस्त वाटते. मंदाई आमची काठी आणि कुत्रे दोघी जणी झोपल्या तर दोघीला राखण आहे आमची मंदाई. काय इथं बसावं, तिथं बसावं ना त्यांच्या बरोबर, जरा गप्पा माराव्या, तिकडं बसावं. हा एकटच का बर? माणसात नाही आवडत? हा लाकडं पडतात. इथलं कोणी काय नेणार नाही. इथलं तिनं फक्त हे सामान आहे ना ध्यान ठेवायला बसलेली असते. कारण ते लोक येतात ना, कुठले लोक येतात ना ती अजिबात इकडचं काय हालू देत नाही. ते भंगारवाले बाया पोते उचलून नेतात म्हणून इकडंच बसलेली असते. लय लक्ष ठेवतात घराला. सगळं गाड्यांना ह्याला त्याला सगळं पडलेलं असतं ना, असं पसारा बाहेर. आहे का नाही अक्का? हा वरती काय चाललंय काय माहित नाही अजून. इकडे ही तोडायला बसल्यात. आणि ताई आल्यात. आणि ताईला बी तोडू द्या की भाजी. हो हा झाली का? तेवढीच आहे का आता? ह्याच्यात काय वांगे आहेत का? बर बर बारीक चिरून हे करा. नाही वांगे आहेत, वांगे आणि कांदे वरती ठेवलेत मी. चला जरा वरती जाऊन येते काय चाललंय बघू. राम राम छकुले. रामकृष्ण हरी. सुशीला मावशी कुठं बसले? बरी आहे का तू? व्यवस्थित आहे तू? आता काय नाही ना होत त्रास? दात होते दुखते. अजून एक गोळी वाढवले सुशीला मावशीला. तर बरं वाटते त्या गोळीनं. पण अशी करते. जेवण वगैरे व्यवस्थित आहे ना? हा दुखतंय. हा डॉक्टरनी चालू केलेली गोळी भारी. त्या गोळी नीट झाली ना? बामा आता बघा देवा बघ चांगलं राहावं सगळे. हा आई सगळे चांगलं राहा. तुला पण आनंद वाटते. तुम्ही पण चांगल्या राहा. दादा तुम्ही सगळे आई सगळे. आम्हा चांगली आहे का? आम्हा चांगली आहे का? आहे चांगली आहे ना? छकुलीवरी सांगते हा मला सगळे. कोणाचं काय दुखतं, कुणाला काय होतं. छकुली माझी कॅमेरा आहे माझा कैबरचा. मंगलमाशी काय चाललंय ग? बरी आहे का तू? मस्त आहे. आरामशीर. मी चालले बाहेर. तर लक्ष ठेवा सुशीला मावशीला ते ना
काळजी घ्यायची हा, मी नसलं की. हुशार आहे आमची मंगल मावशी. हा खूप छान आहे, हुशार आहे ना. हा हा बसत नाही ती, बसत नाही, काय ना काय तर करते. हा आणि सुशला मावशीला पण ध्यान ठेवा, तिचं डोकं इचरा जरा. हा होय मग मंगल मावशी आंघोळ घातली, कुंभारने आंघोळ घातली ना, गरम गरम पाण्याने आंघोळ घातली. नाही आता जरा मी बाहेर चालले, मी परत आल्यावर बघू. हा नाही तुम्हाला नाश्ता करणार आहे वैशाली खाली, मग मी निघाले. काय काळजी तुम्ही देते आहे, काळजी नका कराय, पोट बघाय आम्हाला. तुमच्या नशिबाने येते, मी कोणी देणारी. चल तर आज केले खाली, वरणाचं पण चालू आहे, चपात्या झालेल्या आहेत आणि खिचडी केली आहे आज, मस्त पैकी खिचडी केली मुगाच्या डाळीचे टमाटर टाकून, आणि वरण भात चपात्या पण खाली करते. चला बाय बाय, टाटा. बाय बाय, टाटा टाटा.